कीर्ती सॉरी बोल, कीर्ती सॉरी बोल, कीर्ती सॉरी बोल. डॅडी सॉरी सर. आता कशासाठी? नाही 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 म्हणजे सॉरी नाहीच सर, ह्याच्यासाठी सॉरी नाही म्हणजे धडक मारायची आणि सॉरी नाही? सर, ह्याच्यासाठी पण सॉरी आणि त्याच्यासाठी पण सॉरी. सर, आय एम रिअली सॉरी. सर, मला जेन्युअनली तुमच्याशी बोलायचंय. मला फक्त 2 मिनिटं हवेत तुमची. सर, आय एम रिअली सॉरी. सर, माझ्याकडे खूप काही बोलायला आहे आणि सगळं खरं खरं आहे बोलायला. सर, मी स्टार्टिंग पासून तुम्हाला जे काही सांगते ना स्वतःबद्दल सगळं खोटं आहे सर. म्हणजे माझ्या घरची परिस्थिती, मी वडापावच खाते, मी मेकअप आर्टिस्ट आहे, सगळं रंगवून रंगवून सांगितलं सर. आणि तुमची सिंपती मिळवायचा प्रयत्न केला. मग आतापर्यंत का नाही सांगितलंस का? सर, आय एम सॉरी फॉर दॅट. आणि असाइनमेंट्स वगैरे ते सगळं पण खोटं आहे सर. म्हणजे मी नुसतं टाइमपास केलंय आणि नुसतं अभ्यासाची वेळ कशी मारून येता येईल ते बघितलंय सर मी. पण सर, मला आता कळून चुकलंय की हे खूप जास्त अति झालंय, म्हणजे चुकीचं आहे सर. मला हे कंटिन्यू करायचं नाही. करायचं काय हे चुकीचंच आहे. मला सर फक्त तुमची माफी हवी आहे सर. आय एम रिअली सॉरी. पुन्हा असं नाही होणार सर. मला एकदा माफ करा. नाही, मला हे अजिबात पटत नाही आणि तुझ्यावर विश्वास ठेवणं तर शक्यच नाही. आजपर्यंत तुझी काय वागलीस का की मी तुझ्यावर विश्वास ठेवावा? बरोबर आहे सर, तुमचं अगदी बरोबर आहे. मी असं काय वागलेच नाहीये की कोणी माझ्यावरती विश्वास ठेवावा. पण सर, या वेळेला तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, म्हणजे पुढच्या वेळेला विश्वास ठेवताना तुम्हाला कळेल की मी विश्वासालायक आहे सर. सर, एकदा विश्वास ठेवा, मी परत नाही वागणार सर अशी. सर हे काम करा. म्हणजे मी लास्ट टाइम जे खोटं वागले तसं नाही. तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. मला सर मला जेन्युइनली आता गिल्ट आलंय की मी फक्त तुम्हाला नाही, मी स्वतःला पण फसवलंय सर. सर, तुम्ही मला शिक्षा द्या, मी करेन तुम्ही जे म्हणाल ते. तू नाही, मी सॉरी. कारण मी तुला माफ करू शकत नाही आणि तुझे हे जे काय प्रयत्न चालू आहेत ना ते प्लीज थांबव. कारण तुला माफ करणं खरंच खूप कठीण आहे. सर ऐका ना, काहीच कठीण नसतं. मी तुम्हाला सांगते, एक काम करा. तुम्ही मोठा श्वास घ्या आणि मग काउंट करा. 100, 99, 98, 97, 96, 95, 94 आणि म्हणा की मी तुला माफ केलं. सोपं आहे सर. हे सगळं जरी मी केलं ना तरी पण मी तुला माफ करू शकत नाही. सर, आय एम रिअली सॉरी. मी पुन्हा असं नाही करणार सर. मला कळालंय आता की मी किती मोठी चूक केली आहे आणि मी सर जेन्युइनली आता सॉरी बोलते सर. एकदा माफ करा प्लीज. ठीक आहे, ठीक. तुला खूप हौस होती ना, सर मला शिक्षा करा, सर मला शिस्त लावा. तर आता मी तुला जे सांगेन ते तुला ऐकावं लागेल, नाहीतर मी आहे आणि तू आहेस. ठीक आहे सर, तुम्ही जे बोलाल ना ते मी करायला तयार आहे आता. सर, तुम्ही मला सांगा काय करायचंय, मी करेन सर. ते मी ठरवेन, पण तुला शिस्त म्हणजे काय हे मी शिकवणार, म्हणजे शिकवणारच. आता कन्यादानसाठी वधूच्या पालकांनी ते उपस्थित राहायचंय. या जयश्रीताई या. माफ करा, पण मी कन्यादान नाही करणार. म्हणजे आजपर्यंत आमच्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी ज्योतीने सांभाळली. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तिनेच कन्यादान करावं. ज्योती, माझं ठरलंय, कन्यादान फक्त तूच करणार आहे, मी नाही. जा. अगं नाही आई, हे बघ, कन्यादान तूच करायला हवं. हा तुझा हक्क आहे. मला नाही जमणार, तू कर का. ज्योती, जा तू बाळा. अगं पण आई. ज्योती, मला तुझ्या आईंचं म्हणणं पटतंय. तूच कर कन्यादान. शक्यतो वधूपेक्षा मोठे असलेल्या व्यक्तीनेच कन्यादान करावं असं मला वाटते. गुरुजी, वयाने मोठं असण्यापेक्षा कर्तृत्वाने मोठं असणं जास्त महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं ज्योतीने आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. ज्योती, तूच बस कन्यादानाला. बघितलं का? नाही म्हणजे आता बाबा बोलले आहेत, मी आता तरी पटतंय ना. पोरगी आहेच तशी, नीट जबाबदाऱ्या पार पाडते. बस कौतुक करू नको तिचं. मला माझ्या दादाचं कौतुक वाटतं की त्यांनी या सगळ्या गोष्टीला परवानगी दिली. तो उदार मनाचा आहे, तो विचाराने पुढारलेला आहे, म्हणून हे सगळं होऊ शकते. कळलं?
एक नंबरची नौटंकी आहेस तू. तुझी जाते मी कळलं बघा समोर काहीतरी नको काय तुला हा बघ. बघच मग. आता वधूवरांना हळद कुंकू लावा तुम्ही. वराला कुंकू लावा आणि वधूला हळद कुंकू लावा. आता ही जी चेन आहे ही दोघांच्या हातामध्ये द्या. हॅलो हॅलो हॅलो. ताई, अगं मगाचपासून तुला अननोन नंबरवरनं फोन येतोय. तू बघते का कोण आहे? काय ग, कोण होतं? माहित नाही ग, आवाजच येत नव्हता. मला वाटतं नेटवर्क प्रॉब्लेम आहे. कंपनीचा कॉल असेल अगं. परत आला तर उचलू नकोस हा. नाही. ज्योती, मी जरा पटकन साडी नीट करून येते हा. हो का? मी येतेच तुझ्यासोबत. चल. अगं नाही नको, मी जाऊन येते ना पटकन. तू कशाला उगाच. अगं एकटी कशी करशील? मी येते ना. चल सोबत जाऊ. चल. ज्योती अगं मी जाऊन येते ना. ज्योती जरा इकडे येतेस का ग?